आज मी जसं तुमच्याशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी कार्यक्रम आज सुद्धा करत असतील. मी काय बघत नाही लक्षात आलं का? मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पना नाही, पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्यात एक आदिवासी महिला टीव्हीवरती दाखवली. असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलांनी सांगितलं, मोदीजींनी विचारलं की अरे बहिणा सगळी माता बैठी या बहिणी बैठी आहे, किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय. एका महिलेने हात वर केला. मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा नेला, माईक नेला आणि विचारलं त्यांना. तर टीव्ही सांगतं माझी डाळिंबाची बाग आहे, अमुक साली माझं एवढं उत्पन्न होतं, अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि आपल्याला सुद्धा काय वाटलं, अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे, ती खोटं कशाला बोलेल. हे एका चॅनलने काय केलं, मला वाटतं पुण्यापासून वाजपेयी त्या चॅनल तो बंद झालं. त्यांनी पाठपुरावा केला की अरे हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मग त्यांनी तो मागोवा घेतला, त्या महिलेचा शोध घेतला. ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती त्या महिलेची बागच नव्हती. एवढंच नाही, गावकऱ्यांची विचारलं की दादा तुमचं काय. मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला विचारलं की आपको प्रधानमंत्री से बात करनी है. आता तुम्हाला जर तो विचारलं तर तुम्ही काय सांगणार, हाँ करनी है. मग अगर बात करनी है तो कुछ तो थोडी ट्रेनिंग करनी पडेगी, दे दो ट्रेनिंग. मग त्यांना शिकवण्यात आलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्यांना हे उत्तर द्यायचं. म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्याचं काय असतं ते टेलिप्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात, तसं या माझ्या गोरगरिबांना ट्रेनिंग देऊन इकडे बोलायला लावलं. देशभरामध्ये बघितलं गेलं आणि देशात वाटलं काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय, तिथं झालंय, उद्या आपलं पण होईल, आपण आज याला मत द्यायला पाहिजे. हा सगळा भ्रमाचा होकळा आहे. खरं यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे. म्हणून आता या ताईंनी जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर 500 रुपयांनी मत नाही विकत घेत, तुमचं आयुष्य विकत घेतात आणि नुसतं विकत घेत नाही, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. आज समजा केलं असेल मतदान, आपण तर ती मत चोरी सुद्धा उघड केल्या. हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाहीये, हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, चोरलेलं सरकार आहे. आणि तिकडे राहुल गांधीने मत चोरी उघड केले, आपल्याकडे आदित्य त्यांनी उघड केलेली आहे. आता ही मत चोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं, अंगलट आलं. मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम लावलं लागतात. एवढे नीच माणसं आहेत. आपली मागणी काय की ज्यांची दुबार नावं असतील, जे बोगस मतदार असतील, आपण कुठे जातपात धर्म म्हणते, जे बोगस असतील त्याने वगळा, त्याचे कुठे जातपात धर्म आहे, पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणतात. म्हणजे आपल्याला इथे हिंदू मुस्लिम म्हणून मारामारी लावायच्या, खून खराबा करायचा, हिंदूंमध्ये मराठी करायचं, मराठीमध्ये परत मराठीचा करायचं. हे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे केले चपाटे मुलं बाळं हे जमिनी थापून, जमिनी दाटून, स्वस्तात फुटतात जमिनी घेऊन यांचे बंगले इंगले हे शेतकऱ्याच्या उलावती बांधतात. काय जातोय कुठे आपण, कोणत्या दिशेला चाललेलो. ठीक आहे, आम्ही सगळे माझं कौतुक केलं, माझी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहे, पण माझ्या हातात जेवढे ते मी करणार, ते काही मी सोडत नाही. पण हे सगळं आम्ही जे करतोय तुमच्यासाठी करतोय. आणि ताई आता तुम्ही जे बोलला की आमच्यासाठी काहीतरी करा, काय म्हणजे काय करू आम्ही, सांगा बरं. आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, चक्का जाम करू, त्या सरकारला सरळ बिकोळ करू, पण तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे. आम्ही तुमची साथ द्यायला आलोय, तुम्ही आमच्या सोबत राहणार नाही. मी निवडणुकात नाहीये, मी निवडणुकीचं मत बघायला आलेलं नाहीये. मी पॅकेजचा खोलपणा कसा आहे कारण परत तेच आहे. या आदिवासी महिलेची गोष्ट तुम्हाला सांगितली तसं त्या टीव्ही चॅनलवरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आकडे हे जगासमोर जातात आणि ते जगासमोर गेल्यानंतर मला काय, मी मुंबईत राहतो, आणखीन कोण पुण्याला राहतं, आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला राहतं, कोण ठाण्याला जातं, कोण कुठे राहतं. आम्हाला घर बसल्याचं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा मोठा उदार माणूस आहे आणि तो शेतकऱ्यांना मदत करतोय. प्रत्यक्ष काय होते ते बघायला आणि म्हणून हे टीव्ही चॅनल वगैरे सगळे आले, त्यांना मी धन्यवाद देतोय की तुम्ही जे खरं आहे ते लोकांचं मानायचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, बरोबर आहे. जमिनीचा मोबदला काय नुकसान भरपाई मिळाले नाही. एक तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा. कारण जे ट्रिगर होते तेच काढून टाकले. ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले, 300 रुपये. आणि किती मिळायला पाहिजे होते,
मग आता दुसरं 6,000 भरले आणि 300 अरे तुम्हाला 300 रुपये म्हणजे खूप मिळाले. अरे ताई तरी 300 रुपये खूप मिळाले. हे बघा हे मी आणल्याने याला 6 रुपये मिळाले. 200 रुपये म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले. हा तुम्ही लाडका भाऊ दिसताय सरकारचे. मी काय चेष्टा चालले का रे? हा चेष्टा चालले. तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्यासोबत फिरतोय. काल परवाकडे मुख्यमंत्री आले पण जो मुख्यमंत्री स्वतःचं राज्यातलं संकट शेतकरी संकटात असताना घरातला शेतकरी संकटात असताना दुनियादारी करतो. बिहारमध्ये जातो प्रचाराला. बिहारमध्ये प्रचाराला जातात पण शेतकऱ्याला दिलेलं पॅकेज भेटते की नाही बघायला का नाही बांधवत. म्हणून मी जे मागाशी म्हटलं कारण मी आता जे काय फिरतोय प्रतिक्रिया एकच या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. अरे पण माझं घर जर का आक्रोश करते माझं शेतकरी झालं इकडे संकटात सापडलाय मग मी मुख्यमंत्र्यांसाठी दुनियादारी करू. अरे घर बघणं पाहिजे घर सांभाळतोय. एक तरी मंत्री तुमच्याकडे आले. हे काम खरं मंत्र्यांचं आहे. हे काम खरं मुख्यमंत्र्यांचं आहे कृषी मंत्र्यांचं आहे अर्थमंत्र्यांचं आहे. पण हे सगळे निरर्थक मंत्री आहेत. कोणी तुमच्याकडे कामाचे नाहीये. आम्ही सगळे लबाडे सगळे दलाबाज आहेत. जे काय आहे हे सगळं लोकांसमोर मी मांडण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला जर काही मिळालं असेल आणि तुम्ही जर का खरंच खुश आणि आनंदी असाल तर तुम्ही सांगा तुमची आम्हाला काही गरज नाही. आम्ही खुश आहोत. लढायची आवश्यकता नाही. जातो घरी परत. पण बहिणीला सुद्धा तेच सांगतो लाडकी बहीण करून आणि निवडणुकीच्या तोंडावरती 1500 रुपये टाकले तुमच्या अकाउंटवर. बघितले चेक केलं कोणी नाही. 1500 रुपये का मतं पाहिजे होती. बिहारमध्ये पंतप्रधान जातात. या गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2 वेळावरचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन दिले. मेट्रोचे उद्घाटन केले चहाच्या टपरीचं उद्घाटन केलं पानाच्या दुकानाचं उद्घाटन केलं. हा असंच केलं. सलूनचं उद्घाटन केलं. पंतप्रधान येतात स्वतः. पण शेतकऱ्याबद्दल कधी गावाच्या विचारणा केली. मुख्यमंत्र्यांकडे बोलून विचारलं की कैसा है तुम आपकी महाराष्ट्र में क्या स्थिति है जो किसान है उनकी स्थिति कैसी है कुछ जरूरत है. पण बिहारमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता कोणती समिती न नेमता कोणताही अभ्यास न करता तिथे जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले. 10,000 रुपये. मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचंय विषय इथला असला नसला तरी देशाचा आहे की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात. आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान जे पीएम केअर फंडाचे जे पैसे साठवले त्याचे 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये टाका. पण दुसरा एक माझा प्रश्न आहे. जसं कर्जमाफ करू बोलले होते तसंच लाडक्या बहिणीला ते बोलले होते की आम्ही 1500 ने आम्ही 2100 रुपये घेऊ. आता माझ्या बहिणीला मला 2100 रुपये पाहिजे. 2100 रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे. बहिणीला तुम्ही आता त्यांना जाब विचारा. आणि एक तुम्हाला भीक नाही देत मतांसाठी देत आहे. आज 1500 रुपये घेऊन तुमच्या घराघरामध्ये भांडण लावत आहेत. जे ओमदारांनी सांगितले की कुटुंबातल्या 2 महिलांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ती जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणजे आत म्हणत लावणार कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये हे आपल्या नामाने आहे. हे सगळं तोडा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे. आम्ही तर काय सोडणार नाही. त्यांना ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाही ते जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी देत नाहीत. दुभती जनावरं वाहून गेले कोंबड्या गेलेत रस्ते गेलेत जमीन गेलेत सगळंच गेलेलं आहे. हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत राहणार आणि या पुढे सुद्धा राहणार. तर मी तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण वाटणे राहू. नाहीतर त्या सभा अशा बैठका होतील सभा होतील मोर्चे होतील आम्ही विधिमंडळ सुद्धा जणांना सोडू. पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणते येऊ दे तुम्हाला गावामध्ये निर्णय घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकत्र राहावं लागेल. तेव्हा सगळे पक्ष जात धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावातून निर्णय घ्या. जसं ते तुम्हाला म्हणाले होते की निवडणुकीनंतर कर्जमाफी देऊ आता म्हणतात योग्य वेळी करू. त्यांना सांगा जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. मत मागायला आला
ठीक आहे, आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ, तुम्ही ज्या तारखेला सांगता त्या तारखेला देणार नाही, पहिले आमची कर्जमुक्ती करा, पीक विम्याचे पैसे द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, वाहून गेलेल्या जमिनीसाठी माती द्या, दूध दुभती जनावरं द्या, सगळे जे काय आहे पहिले आमच्या जे पीक हाताची लागले त्याला हमी भाव द्या आणि मग आम्ही तुम्हाला मत देऊ. पण जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत आमच्या गावात मतं मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही, तर तुमची कर्जमाफी होईल असं होणार नाही. आहे एवढी हिंमत तुमच्या आहे का? नाही हिंमत आहे की तुमच्या उत्तर नाही येते. नाही ते गाव बंदी करा, काय करा, पण मतबंदी करा, मतबंदी करा पहिले. आणि हिंमत असेल तर हात वर करून सांगा की आमची तयारी आहे. आता मी तुम्हाला रडत ठेवायला नाही आलेलो आहे, मी मत मागायला नाही आलो, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. मत द्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हिंमत द्यायला आलोय. हिमतीनं उभं राहिला तर सरकार कोणतेही असलं तरी ते तुमच्या दोन गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे विषय आम्ही तर घेऊन लढणार आहोत, पण आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही आमच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.